त्या दिवशी थोड्या बाजरीच्या पापड्या केल्या होत्या, एक पातेलं कण्या घातल्या होत्या आणि आज थोड्या करायच्या होत्या म्हणूनच ना आम्ही इथं पापड्या घालत होतो. तर सकाळीच मम्मीचा फोन आला की थोड्या राहिल्या तेवढ्या करून घेऊ म्हणली, तर आधण ठेवलं होतं आणि थोड्या कण्या शिजत पण आल्या होत्या. आणि ह्या बघू शकता, ह्या आहेत ना आदल्या दिवशीच्या आहेत, रव्याच्या केल्या होत्या त्या. आता उन्हाळी सुट्ट्या चालू आहे त्याच्यामुळे आर्यन काही लवकर उठत नाही आणि सकाळी कोणतेच कामं लवकर वेळेवर होत नाही बरं का, थोडा उशीरच होतो. मग काय याला असंच झोपीत ठेवलं आणि लगेच मम्मीच्या घरी आले आणि म्हणलं चला आता त्याला नंतर उठवते, कारण मी त्याला उठवलं असतं ना मग तो पण माझ्या मागे यायला असता आणि तिथं आल्यावर लय गोंधळ होतो आणि त्याला आवरूस तर सगळं हे करूस तर मग तिथं मम्मीच्या सगळ्या पापड्याच करून झाल्या असते. म्हणून त्याला घरीच ठेवलं, बाहेरून लॉक लावलं आणि मग मी मम्मीच्या घरी आले. आल्यावरती आहे ना ह्या कण्या उघडून बघितल्या, शिजल्याच होत्या. मग काय थोड्याशा मम्मी म्हणली चाटून बघ बरं मीठ कमी जास्त नाही का, मग म्हणून चमच्याने मी थोडंसं असं हलवलं आणि थोडंसं चाटून बघितलं. आता एवढं गरम असतं म्हणून थोडंसंच घेतलं. तर ह्या बघू शकता आदल्या दिवशीच्या रव्याच्या पापड्या केल्या होत्या ना, आता इतक्या सुंदर झाल्या होत्या काय सांगू तुम्हाला, एकदम अशा काचीसारख्या दिसत होत्या आणि त्याच्यावरती जिरे पण छान उमटले होते बरं का. आणि करायला एवढ्या सोप्या आहेत आणि घमेल्यावर झाल्या होत्या बघू शकता, 1 किलोच्याच आहेत पण घमेल्यावर तर इतक्या भारी लागत आहेत ना, इतक्या मस्त लागतात, कुरकुरीत होत्यात. तर चला इथं मस्त अशा आमच्या कण्या शिजून झाल्यात. मम्मीला म्हणलं तू त्याच्यामध्ये हावरी ते शेंगदाणे टाकले का, तर ती म्हणजे शेंगदाणे टाकलेत, पण मग माझ्या हातानेच मी इथं हावरी टाकत होते आणि मम्मी मस्त असं त्याला हटून घेत होती बरं का पळीने. आता हे छोटं पातील आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये मावलंय ते व्यवस्थित. मग काय मम्मी तेवढं कण्या हलवून घेत होती. म्हणलं चला इथे लाडू बघूया. आदल्या रात्री मम्मीने मला व्हिडिओ पाठवला की ताई मी ना डाळीचे लाडू बनवलेत. पण मला ते डाळीचे लाडू जेव्हा अशी मम्मी बनवती ना तेव्हा त्याचं जे असं ते लगेच पाक टाकल्या टाकते, ते वल्ल वल्ल असतं ना, ते लय आवडतं मला. पण आता मला खायचं नाही आहे, कारण की एक जरी लाडू खाल्ला ना खूप जास्त वजन वाढतं आणि कसं असतं थोडं थोडं करूनच वजन वाढत असतं, एक वाढत नसतं. म्हणून मी खात नाही बरं का. पण नाही म्हणता म्हणता एक लाडू मी खाल्लाच. म्हणलं बघूया आता, मोह काय आवरला नाही, कारण की काय करणार ना, डाळीचे लाडू मम्मी एवढे भारी बनवती ना, असे कोणाला जमणार नाही इतके भारी बनवती. असे किती खावा आणि किती नाही असं होतं. आता मम्मी इथं आहे ना वरती पानकापड आथरीत होती बरं का बाजरीच्या पापड्या करण्यासाठी. तोपर्यंतच मी इथं आडी बघितली आंब्याची. म्हणलं चला त्याच्यामध्ये आंबे शोधूया. लहानपणी आहे ना मी असेच आहे ना हे करायची बरं का, आडीमधले आंबे शोधायचे आणि खायची. एक आंबा पिकला ना लय मज्जा येते खायला. म्हणून मी बघत होते हे पिकलेत का म्हणून, लई शोधलं. मग त्याच्यामध्ये काही असे थोडेफार पिकलेले होते, कच्चे होते. मग कसं लई कच्चे पण चांगले नाही लागत, मग पूर्ण पिकलेले बघत होते. शोधता मला एक सापडत होता बरं का. मग तसंच म्हणलं तेच घेऊन जावं म्हणलं नाही का. आता आले एका कामासाठी आणि करू राहिले एक काम नाही का. मग एक आंबा मला भेटला, तसंच मी घेतला. म्हणलं चला आता त्याचा रस करूया नाही का घरी गेल्यावरती मस्त असं. मम्मीचं वेगळंच काम चालू होतं आणि माझं इथं बघा तुम्ही बघू शकता. आता एका बाजूला ते आमच्या घरचा आंबा आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे त्या केशर आंबा आहे ना, तो पण मम्मीने पिकू घातला होता म्हणून ते पण शोधत होते. पण त्याच्यामध्ये काही पिकलेलं मला काही सापडलंच नाही बरं का. केशर आंब्यामध्ये नव्हत्या पिकलं आणि जे दुसरे आंबे आहेत ना ते पिकले होते. असे 2 प्रकारचे झाडं लावले होते मम्मीने. आता केशर आंब्यामध्ये नव्हते पिकले, पण हे दुसरे आहेत ना ते पिकले होते. पण 4 सापडले बरं का. म्हणलं चला तोपर्यंतच मम्मीने पानकापड पण आथरीलं, पापड्या पण थापायला चालू केल्या. म्हणजे पळी पापड्याच करायच्या, थापायची काय गरजच नाही म्हणा. पण तिचं ते काम चालू झालं होतं. मम्मीला म्हणलं चल मला पण दे एका पातेल्यामध्ये, मी पण पटापट टाकून घेते पापड्या. आणि पळी पापड्या असल्यामुळे ना इतकं सोपं आहे, जास्त वेळ पण लागत नाही. पटकन ऊन तर लय झालं होतं तरी सुद्धा जास्त काही वेळ लागला नाही बरं का. आणि आज 2 जणी करायला लागलो होतो. म्हणलं एकीच्यानी होणार नाही, कारण की काय ऊन लय झालं होतं. आणि ते बाजरीच्या पापड्या आहेत त्या कण्या आहेत ना पटकन आळून जातात आणि मग थापावं लागतात. मग थापल्याला काय एवढं बरोबर म्हणजे येत नाहीत नाही का. म्हणून म्हणलं चला पटापट ना पळीच्या पापड्या करून घेते. मग थोड्या मम्मीने घेतल्या आणि थोड्या मी घेतल्या. तिने मोठ्या पातेल्यात घेतल्या, मी छोट्या पातेल्यात घेतल्या. आता मम्मीने फक्त मला रव्याच्या पापड्या करायला बोलवलं होतं आणि बाजरीच्या पापड्या करायला बोलवलं होतं. तिने तसं बटाट्याचे वेपर्स वडे भरपूर केलं, पण तिला माहिती माझ्या हाताची लय आग होती म्हणून तिने मला वडे तोडायला बोलवलंच नाही. म्हणजे बोलवलं होतं पण मी तिला म्हणलं नाही बाई मला नाही जमायचं, कारण तिने इतके उन्हात करती ना, मग ऊन असल्यावरती मला नाही जमत म्हणलं नाही का. सावलीचे वडे तोडले पाहिजे आणि मग उन्हामध्ये मग ते वाळतात नाही का. म्हणून पापड्याचा काय विषय असतो, 15-20 मिनिटात पापड्या नाही का पळीने पटापट टाकून होतात, म्हणून पापड्याला काय एवढा वेळ लागत. आता बाजरीच्या पापड्या कशा करते तुम्हाला सगळ्याला माहिती, सांगायची गरज नाही. उलट माझ्याकडून काही चुकत असेल तर म्हणजे तुम्ही म्हणता हिला जमत नाही, तर एवढं काही नाही. मम्मीला जमतं तर मम्मी सगळं करते आणि मग आपल्याला फक्त मदत करायची असती. तर म्हणलं चला तर मी तुम्हाला सांगते बरं का. तिने आहे ना 2दा इथं बाजरीचं नाही का म्हणजे भरडा असतो ना, तर तो तिने लोक गिरणीतून आणतात. आमच्या मम्मीने काय केलं माहिती आहे, मिक्सरवरच भरडले सगळी बाजरी, तर मग घरच्या घरी. आणि मग नंतर त्याच्यानंतर आहे ना त्या उकळून नाही का आधण आणून ते करतात, तर मग तसंच केलं मम्मीने. आता त्याचा व्हिडिओ मला काय शेअर करता आला नाही. तिला म्हणले होते घे, कारण मी राहते एकीकडे मम्मी राहते एकीकडे, त्याच्यामुळे मला काय ते पूर्ण तिच्यासोबत कंटिन्यू ते करता येत नाही. कारण ती आधण टाकल्यापासून ते पापड्या
पूर्ण शिजूपर्यंत किती वेळ जातो त्याच्यामध्ये, म्हणलं घरातले कामं होतात नाही का, म्हणूनच मी आले. मागच्या पापड्या केल्या होत्या ना, आता त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा म्हणजे शेंगदाण्याचे बारीक तुकडे नव्हते टाकले बरं का. आणि ह्या वेळेस मग मम्मीला मी म्हणले होते, म्हणजे मागच्या वेळेसच म्हणले होते मम्मी शेंगदाणे नाही टाकले का, मग मम्मी म्हणली आता ह्या वेळेस टाकते नाही का. म्हणून त्याच्यामध्ये असे मस्त असे ना अर्धा पावशर आहे ना शेंगदाणे ना भाजलेले आणि त्याच्यावरती सालटे काढून मग टाकले होते बरं का. खरंच खूप भारी लागतात त्या पापड्यामध्ये. माझ्या मम्मीला आहे ना सगळे उन्हाळी पदार्थ येतात बरं का, पण मदतीला कोणी असलं ना मग तिची हिंमत होती करायची, कारण एकट्या माणसाचं काम नाही बरं का. एवढं सगळं करायचं, त्या कान्या हाटायच्या, खूप मेहनत आहे. नंतर त्याचे जे भांडे होतात ते तर घासायचे, मग त्याला तर माझा हात लागतच नाही. म्हणूनच नाही तर पापड्या करायला मी येत असते. आणि थोडं थोडं का होईना आपण केलेलं आहे ना वर्षभर जातं बरं का. आणि यातलंच मम्मी मला देत असते, मला काय कुठून दुसरीकडून येत नाही. आणि मी सुद्धा स्वतः करत नाही घरी, मला मम्मी सगळं देते, थोडं थोडं का होईना सगळं देते. आणि जास्त मी खात नाही. पहिलं कसं तब्येतीचा काही विषय नव्हता, मला काही कमी करायचं आहे का जास्त करायचं आहे असं मी डोक्यात घेत नव्हते, म्हणून मी सगळे पदार्थ खात होते, तळून खात होते, रोज कुरडाई म्हणा पापड्या म्हणा तळून खात होते. पण आता सध्या आहे ना माझं तब्येतीचं म्हणजे इतकं मोजून मापून आहे ना की मी एक पापडी सुद्धा तळलेली खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आहे ना हे तळलेलं अजिबात खात नाहीये मी, म्हणजे गोड नाही खायचं, तळलेलं नाही खायचं, बरंच कंट्रोल करते. बघूया, कारण हे बघा कमी व्हायला खूप वेळ लागतो, आपली तब्येत कमी व्हायला खूप वेळ लागतो, पण इथून पुढे सुद्धा आपल्याला कळून जर आपण वाढून घेत असेल तब्येत तर वजन तर मग अवघड आहे. म्हणूनच ना माझं कंट्रोलमध्येच आहे बरं का. मी जास्त तळलेलं आता खायचं सोडून दिलंय. आता मी ठरवलंय की म्हटलं ना तर बघूया एक वर्षभर बघूया, 5-6 किलो जरी कमी झालं ना बाबा वर्षामध्ये तरी माझ्यासाठी खूप आहे. कारण की वजन वाढायला तर लगेच वाढतं, पण कमी व्हायचं म्हणलं की त्याला खूप वेळ लागतो. आमच्या इथं अशा मस्त अशा पापड्या घालायचं काम पूर्ण झालं होतं, म्हणजे होतच आलं होतं जवळपास. आणि आर्यन नसल्यामुळे शूट घ्यायला आहे ना जमत नाही, म्हणून ट्रायपॉटलाच लावलं होतं बरं का. तुम्हाला इथं दिसत असं ना आता आहे ना हे थोडं थोडं घट्ट व्हायला लागलंय बरं का. जेवढं पातळ होतं ना तेवढं आता ते घट्ट व्हायला लागले. आणि घट्ट झालं की थापावंच लागतं. 2 पळ्या टाकायच्या आणि गोल असं राऊंड फिरवायचं. कितीचा वेळ लागतो, लई सोप्या आहेत बाजरीच्या पापड्या, खरंच खूप सोप्या आहेत. आणि याला जास्त काही सामान लागत नाही, फक्त बाजरी लागती, थोडीशी हावरी लागती, आणि फक्त आहे ना ते हटवायचं काम ते महत्त्वाचं आहे. आणि भरडून तुम्ही गिरणीतून आणलं तर मग तर लई सोपं आहे. तरी सुद्धा इथं माझ्या मम्मीने घरीच भरडली बाजरी, म्हणजे भरडा केला. आणि तुम्ही जर विकत म्हणजे बाहेरून गिरणीतून जर भरडून आणलं तर मग ते एकच फक्त पाखडायचं, भिजू घालायचं, बस एवढंच काम आहे, जास्त काय दुसरं काम नाही आहे, बरोबर ना. चला मस्त अशा सगळ्या पापड्या व्यवस्थित टाकून झाल्या आमच्या. जास्त काही एवढं म्हणजे आज काही जास्त हे लागलं नाही, कारण की मम्मी पण टाकत होती आणि मी पण टाकत होते. पातीला छोटं पडलं बरं का, नाही तर जर मोठं पातीला असतं ना एकदाच्याच लई मोठ्या पापड्या झाल्या असत्या. हे पातीला आहे ना एवढं 2दा झालंय, म्हणजे मागच्या टाइम एकदा केलं आणि आता हे एवढ्या घमेल्यावर झालं त्या मागच्या वेळेस. आणि ह्या एवढ्या पातीला अजून एक घमेल्यावर बरं एवढ्या झाल्या होत्या. आता पापड्याचं काम तर उरकलंय. बघूया, मम्मीला मी म्हटलं की नाही का आता ज्वारीच्या पण पापड्या कर म्हणलं, तुला जमत्यात तर. तिला ज्वारीच्या पापड्या पण खूप मस्त जमतात, तर बघूया करतीये का, मग ते पण तुमच्यासोबत मी नक्की शेअर करन. आता हे उन्हाळी काम आहे ना असंच चालू राहणार आहे बरं का. आता म्हणजे बऱ्याच बायका अजून पण करतात, पण माझा विषय असा झालाय मी आहे ना पापडासाठी आहे ना डाळ आणून ठेवली आहे, पण अजून मी काय दळून पण आणलं नाही आणि पापड करायचं माझं अजून काय नाही. मी एवढी मोठी डाळ आणून ठेवली आहे आणि 2 दिवसात आहे ना मी विचार करते की चांगलं पापडाचं दळून आणते आणि एकदाचे काय करून टाकते. आता मम्मीकडे तर मी नाही करणार, माझेच करणार, कारण की तिची मान दुखती आणि आपण तिला काम करायचं ते काय बरोबर वाटत नाही. माझं मलाच एकटीला करावं लागेल. आपल्याला दुसरं काय काम आहे मग घरामध्ये पटकन दुपारच्या वेळेत आहे ना 100 एक तरी माझ्याच्यानी आहे ना 50 एका टायमाला बसले का 50 पापड लाटून होतात. म्हणून म्हणलं बघूया आता थोडं थोडं मळून आहे ना आदल्या दिवशी मळायचं, दुसऱ्या दिवशी करायचं. पापड पण करून टाकते आणि ते पण तुम्हाला सांगल मी, म्हणजे दाखवल. तर इथे ना खूप घट्ट व्हायला लागलो, बघू शकता. मग मी आता डायरेक्ट टाकते आणि म्हणली पाणी आण, मग हाताने थापून घेते. म्हणूनच मी पाणी आणायला म्हणलं पाणी आणून देते तुला, मग ती अशी हाताने थापणार होती, कारण याला आहे ना लवकर म्हणजे घाई नाही केली ना की खूप घट्ट होऊन जातं. सगळ्या पळी पापड्या टाकून झाल्या होत्या. त्याच्यानंतर आहे ना मला घरी जायचं होतं बरं का. म्हणलं आता आहे ना मी फक्त नाश्ता करून आले होते आणि आर्यनला उठवलं नव्हतं, त्याचं सगळं नाश्ता पाणी बाकी होतं, चहा पाणी बाकी होतं, माझे भरपूर कामं पेंडिंग होते. आणि ज्या वेळेत मी इथं पापड्या करत होते का त्या वेळेत मी जिमला जात असते, मग मला त्याच्यानंतर जिमला जायचं होतं. ह्याच्यात झाल्याच्या नंतर मग काय मम्मीला म्हणलं राहिलेलं तू बघ बाई, भांडे बिंडे खाली घेऊन जा, मग मी जाते म्हणलं. मग लगेच मी माझ्या घरी आले आणि बघू शकता आर्यनला लॉक लावून गेले होते. त्याच्यानंतर मी आर्यनला चहा वगैरे दिला, त्याला म्हणलं तू आवर, तोपर्यंत मी आलेच जाऊन 1 तास का होईना व्यवस्थित वर्कआउट करून येते. मग म्हणलं पटकन जाते, आवरलं आणि लगेच निघाले. ते काही शूट घेतला नाही. जिममध्ये आल्याच्या नंतर आहे ना लगेच व्यायाम करायला लागले होते. पायाचा व्यायाम होता, त्याच्यानंतर झाला मस्त सगळं जिथलं ठेवलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता घरी जाऊन पण काही कमी कामं असतात का, अजिबात आराम. आता बाकीचे कामं तर मी करणारच आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा, बाय.